हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? वेलकम टू माय अनदर व्लॉग. तर हा व्लॉगचं टायटलच असं आहे की तेजसचा बड्डे आहे. त्याचा फर्स्ट बड्डे आहे माझ्यासोबत. एक्सायटेड तर आहे खूप की काय काय करू त्याच्यासाठी, आणि बघूयात. मी आत्ता जे जे काही गोष्टी प्लॅन केल्यात त्या सगळ्या उलट्या झाल्यात. का तर हे सांगते की त्याचा बड्डे आहे 28ला, आणि मी सगळं प्लॅन केलं होतं. एक कॅन्डल लाईट डिनर प्लॅन केलं होतं आणि 28साठी बुकिंग केलं होतं. सगळ्या गोष्टी झाल्या होत्या माझ्या ऑलमोस्ट. आणि आमच्या फॅमिलीमध्ये एक फंक्शन आलं 28ला, आणि तिथे आम्हा दोघांना जाणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्लॅन कॅन्सल करावा लागला. आणि आता अजून तरी माझा खूप असं फिक्स प्लॅन नाही झाला आहे बेसिकली, बट नक्कीच काहीतरी करेल. कारण की 28ला आम्ही दोघंसुद्धा पुण्यात नाही आहे, त्याच्यामुळे पुण्यातले मी प्लॅन काहीच करू शकत नाही. बट येस, अजून एक चांगली गोष्ट अशी झाली आहे की त्याचा फर्स्ट बड्डे ह्या माझ्या आईवडिलांसोबतसुद्धा आहे आणि माझ्या फॅमिलीसोबतसुद्धा आहे. तर माझ्या फॅमिलीमध्ये फंक्शन असल्यामुळे सगळेच फॅमिली मेंबर त्याला भेटणार आहेत, माझे आईवडील. आणि अजून एक गोष्ट की त्याचे आईवडीलसुद्धा तिथे असणार आहेत, त्याच्यामुळे त्याचा हा बड्डे पूर्ण फॅमिलीसोबतसुद्धा होते. ह्याच्यासाठी तर मी खुश आहेच. आणि येस, सगळ्या फॅमिलीसोबत तर आहेच त्याचा बड्डे, बट माझ्यासोबत तर स्पेशल झालाच पाहिजे. सो असं मी ठरवलं आहे की आता आपण 27ला त्याचा बड्डे करून घेऊ, प्री बड्डे. कारण की बड्डेच्या दिवशी आम्ही इथे नाहीच आहे त्याच्यामुळे. तर आता गिफ्टचं चालू आहे तयारी की काय द्यावं, कारण की मला सुचत नाही आहे. मला एवढं तर माहिती आहे त्याला शूज आणि वॉचचं क्रेज आहे खूप जास्त. कपड्यांचं नाही आहे तेवढं त्याला. वॉच कलेक्शन करायला आवडतं आणि शूज खूप जास्त आवडतात. ह्या तर 2 गोष्टी मी घेणार आहे. आणि एकदा बोलता बोलता त्याने मला एक त्याचं वॉच सांगितलं होतं की त्याला रिसेंट आवडलं होतं, बट त्याने मला ते क्लिअर नव्हतं सांगितलं. जस्ट एक नॉर्मल हे असं असं सांगितलं होतं, ह्याचं असं असं डायलचा कलर आहे, ह्या कंपनीचं आहे, बट मला पूर्ण सांगितलं नव्हतं. तर मी त्या दिवशी, ज्या दिवशी त्याने मला सांगितलं त्या दिवशी मी नोट्समध्ये ते टाईप करून ठेवलं होतं की ही कंपनी आणि ह्या कलरचं वॉच आहे. आणि ते वॉच मी मागवून घेतलं. त्याच्यामुळे वॉचचं हे झालं आहे माझं. बट अजून काही गिफ्ट घ्यायचं आहे मला, त्याचं सगळं प्लॅनिंग करते आहे. आणि आता मी आणि समृद्धी जाणार आहे त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायला. इवन मम्मी पप्पांच्या साईडने सुद्धा त्याला काय गिफ्ट घ्यायचं आहे, सो त्यासाठीसुद्धा मी आणि पप्पा जाणार आहे. सो बघूया काय अजून गिफ्ट घेतो आहे. आणि येस, 27चं अजून प्लॅनिंग माझं फिक्स नाही आहे. एक तर आहे की रात्री कॅन्डल लाईट डिनर फिक्स आहे आणि एक मूवी, बट अजून दिवसभर काय करू शकतो माहीत नाही. म्हणजे त्याला ऑफिस पण आहे त्या दिवशी, त्याच्यामुळे तो कधी येईल हे पण नाही माहिती मला. बट ठीक आहे, प्लॅनिंग करणं माझं काम आहे. बघू. एक्सायटेड आहे आणि त्याचं त्या वॉचवरती काय रिॲक्शन असेल ह्याच्यासाठी जास्त एक्सायटेड आहे. काल आम्ही पप्पांचा बड्डे आहे माझा 25ला, तर काल आम्ही पप्पांसाठी वॉच घ्यायला गेलो होतो. त्यावेळेस जे वॉच त्याला हवं आहे तो तिथे सापडत होतं ते वॉच. आणि आय वॉज लाईक, असं होतं की प्लीज त्याला ते वॉच इथे नको मिळायला. जर ते त्याला तिथे मिळालं तर तो घेईल, आणि मी जे घरी आणलं आहे त्याचं करू काय, मला ते सांगावंच लागेल की नको मी आणलं आहे. बट बरं झालं ते त्याला मिळालंच नाही तिथे, पण तो ते सापडत होता. मला त्यावेळेस वाटलं की ते वॉच त्याला हवंच आहे. आणि तो वॉचच्या दुकानात जाऊन किती, आपण मुली कशा कपड्यांच्या दुकानात जाऊन असं येण्यासारखं इकडे तिकडे इकडे तिकडे होतो, तसं तो वॉचच्या दुकानात होतं. हे मी काल त्याला नोटीस केलं फर्स्ट टाईम. त्यामुळेच मी ठरवलं की वॉच तर 100% त्याला हवं आहे. त्याला वॉचचं असं कलेक्शन बनवायचं आहे, ते असं प्रॉपर त्याला वॉच कलेक्शनचा बॉक्स हवा आहे. मग त्याला ते कलेक्शन हवं आहे, आज हे उद्या ते, असं वाला सीन आहे त्याचा. आणि बाकीच्या कुठल्या गोष्टींमध्ये तो एवढा क्रेझी नाही आहे, फक्त वॉच आणि शूजमध्ये आहे. सो येस, आता बघू त्याला कोणता शूज.
त्याला शूज मला त्याची साईज माहीत आहे, कारण की एंगेजमेंटच्या वेळेस जे शूज घ्यायचे होते त्यावेळेस आम्ही विचारली होती त्याची साईज. बट आता बघू त्याला कसे शूज आवडत आहेत की नाही माझी चॉईसचे. वॉच तर घेतला आहे, शूज, आणि त्याला एक जॅकेट घ्यायचं आहे आणि ड्रेस घेऊयात, कपडे घेऊयात. सो लेट्स सी, बघू काय होतं आहे. सो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत राहील. त्याचा पूर्ण बड्डे सेलिब्रेशन कसं होतं हे पण पुढे नक्की बघा. खाने रख मैं दुसरं जॅकेट नाही मिळालं मला. देख ना काढणं. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. तर आज आहे तेजसचा बड्डे, 28 मे, आणि कालच आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन केलं दोघांनी, कारण की त्याचा फर्स्ट बड्डे होता माझ्यासोबत. आणि कालचे काही टेक नाही घेतले मी, कारण की आम्हाला आमचा टाईम स्पेंड करायचा होता. आणि आता मी रेडी झाली आहे, तो पण येतो आहे, सगळे फॅमिली मेंबर्स पण रेडी झाले आहेत. आम्ही नगरला चाललो आहे. म्हणजे मागच्या क्लिपमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फॅमिलीमध्ये फंक्शन आहे, त्याच्यामुळे आम्ही नगरला चाललो आहे. याचमुळे आम्ही काल बड्डे सेलिब्रेट केला. काल मी त्याला सगळे गिफ्ट पण दिले, त्याचे काही टेक घेतलेत मी, ते तुम्हाला पुढे ॲड करेलच. अँड आज त्याला परत एकदा विचारू ब्लॉगमध्ये की कसे गिफ्ट वाटले आणि कसं काय. तर येस, बघू आज काय काय होतं दिवसभरात. त्याचा बड्डे सेलिब्रेट आम्ही त्याच्या घरी पण करणार आहे, जिथे फंक्शन आहे तिथे पण करणार आहे. आणि ऑफकोर्स केक तर मीच बनवणार त्याच्यासाठी. तर काल त्याची रिॲक्शन खूप छान होतं ॲक्च्युली गिफ्ट बघून, कारण की त्याला ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या सगळ्या गोष्टी त्याला मिळाल्या. आणि म्हणजे त्याला ज्या गोष्टींची आवड होती त्याच गोष्टी मी त्याला दिल्या. माझं असं होतं की त्याला वॉच आणि शूजचं जास्त क्रेज आहे, सो आपण तेच देऊयात, कारण की दुसरे कपडे आणि हे तर सगळेच घेतात आणि खूप झालेत ते. जेव्हापासून आमचं ठरलं आहे तेव्हापासून जेव्हा पण तो येतो किंवा जेवढे पण फंक्शन्स आहे, म्हणजे सण वगैरे येतात त्यावेळेस त्याला कपडेच येतात. त्यामुळे मग मी असं ठरवलं की यावेळेस कपडे न घेता आपण ह्या सगळ्या गोष्टी घेऊयात. कपडे तर असं कधी पण घेता येईल. सो येस, बघू आजचा दिवस कसा होतो आहे, काय होतं आहे. आणि मी एंगेजमेंटनंतर फॅमिलीमध्ये असं फर्स्ट टाईम व्लॉग बनवते. एंगेजमेंट काय म्हणजे मी ठरल्यापासूनच असं त्याला पण व्लॉगमध्ये खूप घेतलं नव्हतं. मी समृद्धीच्या बड्डेचा पण व्लॉग शूट केला होता, पण मी अपलोडच नाही केला तो. तर ठीक आहे, हा नक्की अपलोड करेल. ओके, चला बघूयात पुढे काय काय होतं आहे. आत्ता मी स्टुडिओवरती आले, कारण की आजच्या ज्या ऑर्डर मी बनवून ठेवल्या होत्या त्या सगळ्या त्याच्यावरती सगळे नाव वगैरे लिहून पेमेंट वगैरे लिहून ठेवेल, कारण की शॉपचा मुलगा आल्यानंतर कस्टमर्स येतील आणि मग कस्टमर्स आल्यानंतर तो ऑर्डर पुढे देईल. सो त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी सॉर्ट करून ठेवते, कारण की आज ॲक्च्युली बेबी शॉवरचे 2 मोठे इव्हेंट होते आणि बट फॅमिली फंक्शन आल्यामुळे पॉसिबल नव्हतं. बट माझे कस्टमर एवढे हे होते ना की नाही, आम्हाला केक तुझ्याकडनंच पाहिजे, तू बनवून ठेव, आम्ही घेऊन जातो. त्याच्यामुळे केक तर आहेच 5 kgचे, बट डेझर्ट टेबल वगैरे सगळं ते घेऊन चाललेत. मग त्याचे स्टँड वगैरे मी असे सॉर्ट करून ठेवले तिथे.
प्रत्येक बॅगवर वगैरे त्यांचं नाव लिहून ठेवेल, म्हणजे शॉपवरचा मुलगा आला की जस्ट देईल तो असं. सो चला बघूया पुढे काय काय.
प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही दोघं मंदिरात गेलो. हे आहे नगरचं खूप फेमस आणि खूप मोठं मंदिर, गणपतीचं मंदिर आहे. त्यानंतर आम्ही स्वामींच्या मठात गेलो. नाही हां सगळे नाही आहे मैंने ब्लॉग लिया था ना इसो कहीं नहीं हमारा फोन में आ गया कहीं नहीं क्या बगैर नको राहू दे मी अच्छा इसो होय तू मन केवढं पाहिजे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. थांबा बे हुयो आज बरे आपण फाचर 1 घंटा मेकअप न जाईल बरोबर मेला आहे मालूम आहे जाऊन येतो ना पाच हा इथं बोलतो थोडं कमी माने गाला लागेल पूर्ण घाला स्पेशल खाऊ घालणार आहे. बरोबर लिहायचं. तर असा होता त्याचा बड्डे. हे काही आमचे फोटोज आहेत दोघांचे बड्डेच्या दिवशी आणि आदल्या दिवशीचे. त्याला खूप जास्त आवडलं. माझं केलेलं प्लॅनिंग, गिफ्ट्स या सगळ्याच गोष्टी खूप जास्त आवडल्या. मी त्याच्या रिॲक्शन शूट नाही करू शकले, बट आपण नक्की नेक्स्ट टाईम पुढच्या व्लॉगमध्ये त्याला विचारूयात की कसं वाटलं काय. सो भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय एव्हरीवन.